केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून करायची लोकोपयोगी कामं खरंच किती आस्था व निष्ठेने केले जातात याचा आढावा घेण्यासाठी आयुष प्रसाद यांनी थेट ग्रामपंचायत स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे। त्यांनी 7ही तालुक्यांचा कार्यक्रम आखला असून स्वतः एकेका मुद्द्याच्या नोंदी घेणं सुरू केलं आहे। या अंतर्गत गेल्या 2 दिवसात अनेक ठिकाणी सभा झाल्या। तेल्हारा येथे माननीय शिवसाहेब आयुष प्रसाद यांनी जी आढावा बैठक इथं घेतली, यामध्ये ज्या घरकुलासंदर्भात ज्या अडचणी आहेत त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले। जे काय रजिस्ट्रेशन राहिले होते ते कसे कोणत्या प्रकारे करायचे आणि अतिक्रमण नियमित करायसाठी कोणकोणत्या अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या याबद्दल साहेबांनी जे मार्गदर्शन केले हे सर्व सरपंच आणि गावकऱ्यांसाठी लाभदायक आहे। सीओ साहेबांनी जी आढावा बैठक घेतली होती घरकुलासंबंधी आणि ज्या लोकांचे अजूनही गावातील जे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्याकरता ज्या उपाययोजना सांगितल्या, त्यामुळे साहजिकच तेथील गावातील सरपंच लोकांचे आणि ग्रामसेवकांचे त्या दृष्टीने समाधान झालेले असून जे वंचित आहेत अजूनही गावातील लाभार्थी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरता जे काही मार्ग त्यांनी सुचवले त्या दृष्टीने गावातील पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक लोक हे निश्चितच सहकार्य करतील। यावेळी प्रसाद यांनी वरील सल्ला दिला। दौऱ्यादरम्यान त्यांनी तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत निहायत कामांचा, खर्चाचा आणि घरकुल निर्मितीचा आढावा घेतला। आज श्रीकृष्ण मंदिरामध्ये पंचायत समिती तेल्हाराच्या वतीनं पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी या योजनेच्या अंतर्गत घरकुल संबंधात आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ज्या काही त्रुटी असतात किंवा ज्या काही अडचणी आहेत या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज मार्गदर्शन केलं। त्या मार्गदर्शनामुळे ग्रामसेवक असो, सरपंच असो किंवा रोजगार सेवक असो किंवा तिथले कर्मचारी असो त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितल्यामुळे आता ज्या काही त्रुटी येतील त्या त्रुटी दूर करण्याकरता त्यांना याचा खूप मोठा फायदा होईल। आज हमारे तालुका तेल्हारा में सीओ की मीटिंग हुई है जिसमें हमें खूब अच्छे से मार्गदर्शन किया है कि हमें घरकुल के लिए क्या करना चाहिए और कैसे क्या करना चाहिए। उसमें उस योजना, प्रधानमंत्री योजना, रमाई योजना जैसी सभी योजनाओं के बारे में हमको खूब अच्छे से मार्गदर्शन किया है। बस इतना ही कहना चाहती हूँ। त्यासाठी गाडेगाव येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीत त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी नावाचा नाही तर कामाचा आढावा दिला पाहिजे असा स्पष्ट इशारा दिला। वर्षा मोरे, विदर्भ न्यूज, अकोला।